उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पारंपरिक कारागिरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीने अमरावती येथील सिल्वर ओक सभागृहात PM विश्वकर्मा लोन उत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि शानदार वातावरणात पार पडलाय। या कार्यक्रमात सर्वप्रथम विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यपालक रतन कुमार सिंह, नाबार्डच्या अस्मिता पांचाळे, झोनल हेड पुणेचे अजय कुमार सिंह, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमरावती हेड सुनील कुमार पांडे, महेश डांगे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमरावती येथील लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर नरेश हेडाऊ, क्षीरसागर सर यासह अनेक बँकांचे अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलंय। पारंपरिक व्यवसायातील कारागीर, बँकेचे अधिकारी, लाभार्थी तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। कार्यक्रमामध्ये पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। पारंपरिक कौशल्य जपणाऱ्या कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, व्यवसायाचा विस्तार घडवून आणणं आणि त्यांना स्वावलंबी बनविणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना केवळ 5% व्याजदराने तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येतं। याशिवाय कौशल्य विकासासाठी मूलभूत व प्रगत प्रशिक्षणादरम्यान दैनिक भत्ता, आधुनिक टूलकिट खरेदीसाठी 15,000 रुपयांचे ई-वाउचर तसेच PM विश्वकर्मा डिजिटल ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचा लाभही मिळतो। यावेळी उपस्थित कारागिरांना मान्यवरांच्या वतीने अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेच्या पात्रतेबाबत यथोचितपणे मार्गदर्शन करण्यात आलंय। आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि शिधापत्रिका यांसारखी कागदपत्रे सादर करून सामान्य सेवा केंद्र किंवा ऑनलाईन माध्यमातून विनामूल्य नोंदणी करता येत असल्याची माहिती देण्यात आली आहे। या योजनेत सुतार, लोहार, सोनार, कुंभार, चर्मकार, राजमिस्त्री, नाभिक, धोबी, शिंपी, माळी यांच्यासह एकूण 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश असून पात्र कारागिरांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय अधिक सक्षम करावा असं आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे। PM विश्वकर्मा लोन उत्सव कार्यक्रमाद्वारे अनेक पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। तसेच काही लाभार्थ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात कर्ज मंजुरी पत्रांचं वितरण सुद्धा करण्यात आलं। या उपक्रमामुळे पारंपरिक कारागिरांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचं यावेळी आयोजकांनी सांगितलंय। सिल्वर ओक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे पारंपरिक कारागिरांना आर्थिक बळ, आधुनिक कौशल्य आणि स्वावलंबनासाठी वाटचाल करण्याची नवी संधी उपलब्ध झाली असून उपस्थित लाभार्थ्यांनी या उपक्रमाचं स्वागत करत समाधान व्यक्त केलंय। यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने PM विश्वकर्मा लोन उत्सवच्या संदर्भात पूरक व विस्तृतपणे माहिती देण्यासह या संपूर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करताना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कुमार सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कार्यालय अमरावती एवं अग्रणी बैंक अमरावती द्वारा अमरावती में भारत सरकार की प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना के अंतर्गत ऋण उत्सव का आयोजन किया गया है। इस ऋण उत्सव के दौरान लगभग 362 अभ्यर्थियों को स्वीकृति पत्र वितरित किए गए एवं 400 लाभार्थियों का ऋण आवेदन अंडर प्रोसेस है, जिसे हम शीघ्र सैंक्शन करेंगे। हमारा कुल लक्ष्य लगभग 1000 आवेदन स्वीकृत करने का है, जिसे हम पूरा करेंगे शीघ्र। मैं सभी पात्र कारीगरों एवं शिल्पकार भाई बहनों से आग्रह करता हूं कि वे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना का अधिक से अधिक लाभ उठाएं तथा भारत सरकार के आत्मनिर्भर भारत के संकल्प को साकार करने में अपना महत्वपूर्ण योगदान दें। धन्यवाद।